आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. दक्षिण की बात अभय पाटील के साथ. बेळगाव दक्षिणमधील भाजपचे उमेदवार अभय पाटील यांनी आपल्या उमेदवारी संदर्भात आणि भावी योजनांच्या संदर्भात नुकताच नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. दक्षिण की बात अभय पाटील के साथ या कार्यक्रमाच्या माध्यमातून फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात हा संवाद पार पडला. या संवादाची ही झलक खास तुमच्यासाठी. सर बहुत बहुत स्वागत है आपका दक्षिण की बात श्री अभय पाटिल के साथ. पिछली बार हम लोगों ने सीधी बात की थी और बेलगाम दक्षिण क्षेत्र से आपको एज ए विधायक हम लोगों ने बेंगलोर में पहुंचाया था और उसका बहुत प्राउड है हमें कि हम लोगों ने कुछ 5 सालों के अंदर जो विकास कार्य बेलगाम में देखा है जो पिछले कई सालों से हम लोग नहीं देख पाए थे. सबसे पहले उसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद. इस बार कहते हैं ना सर कि एक बार कुछ ज्यादा बढ़िया मिल जाए तो हमारी अपेक्षाएं और बढ़ जाती है. हम लोग बहुत लालची है इस बात में क्योंकि आपने जो लालच हमको दिखाया है विकास के रूप में उसको चाहते हैं कि हम लोग और भी ज्यादा लालची हो गए तो अगले 5 सालों के अंदर में जो भी कार्यकाल हम लोग लेके आएंगे आप उसके अंदर में सबसे पहले आपको शुभकामनाएं. तो प्रश्न की शुरुआत मैं करता हूँ कि सर पिछले 5 सालों में आपने जो विकास कार्य किए हैं बहुत सारे कार्य हैं, नंबर बहुत लंबे हैं, उसकी विस्तृत जानकारी में नहीं जाएंगे, लेकिन हम ये जानना चाहेंगे कि कौन से 5 टॉप के कार्यक्रम थे जिसे आप टॉप 5 में रखते हैं, जैसे नंबर 1 2 3 4 5 किसे आप देना चाहेंगे 5? सबसे पहली बात 24 बात समझने की जो पिछले कई सालों से लगभग 20 सालों से पानी की कमी बेलगाम शहर में यानी पानी की सप्लाई पानी की कमी नहीं है. पानी क्रिटिकल से है, बैकअप सोर्स है, लेकिन हमारा डिस्ट्रीब्यूशन सिस्टम जो है आज की तारीख में जो जनसंख्या है उसके हिसाब से नहीं है. तो वो जो पानी की जो योजना है 580 करोड़ का वो सबसे मेरे ख्याल से तो रहेगा. वो अक्टूबर के 2 साल से काम प्रारंभ हुआ है. अगले 1 साल में वो काम पूरा होगा और पूरे 48 वार्ड्स जो बच्चे हैं उनको 24 वार्ड से पानी मिलेगा. ये सबसे 5 टॉप पे हम लोग बात करेंगे. उसके बाद में रोड जितने भी रोड है आप इंटरनल रोड और मेन रोड वो सब बेहतर बना दिया हमने. तीसरा जो है मैं सरकारी जितने भी स्कूल्स हैं पहली कक्षा से लेकर 10वीं कक्षा तक उसके बाद में जूनियर कॉलेजेस इसको सब अपग्रेड किया है. आपको जानकर हैरानी होगी मेरे यहाँ 10 ऐसे स्कूल हैं सरकारी स्कूल कन्नड़ में और मराठी में. वो आज बेलगाम की जो इंटरनेशनल नाम रखा हुआ जो संस्था है उससे भी बेहतर इंफ्रास्ट्रक्चर किया हो, लैब हो, लाइब्रेरी हो. 50 बच्चे एक ही बार स्मार्ट क्लासरूम में पढ़ने लायक कोई स्कूल है तो गवर्नमेंट या प्राइवेट में सिर्फ प्राइवेट नहीं गवर्नमेंट स्कूल है. इतना बेहतर इंफ्रास्ट्रक्चर डेवलप किया. उसके बाद में हेल्थ खास करके जो लोअर मिडिल क्लास आर्थिक दृष्टि से लोग हैं उनके लिए बहुत दिक्कत की बात है. उसके लिए कि वो 140 करोड़ उसके लिए इस बजट में प्रावधान किया गया है. और हमारा जो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल है इसको अपग्रेड करने का काम लगभग पूरा हो गया. तो पिछले 5 वर्षों का जो कार्यकाल था हम लोगों ने देखा तो उसके अंदर में सर की 5 प्रायोरिटी आपने अब सुनी. सर बेलगाम दक्षिण को सुंदर बनाने का कार्य आपने बहुत बेहतरीन तरीके से किया है. जैसे गार्डन का डेवलपमेंट हो, गार्डन में ओपन जिम हो. ओपन जिम का कॉन्सेप्ट हमने कभी देखा नहीं था, सिर्फ बेलगाम में ही देखने को मिला है. उसके बाद फैंसी स्ट्रीट लाइट हो जिससे बेलगाम की सुंदरता में 4 चांद लग गए. ये बहुत अच्छा है, सब लोग इसे तारीफ करते हैं, इसको सराहा जाता है. लेकिन एक प्रश्न बार बार दिमाग में आता
और लोगों को भी मेंटेन करना है। जो प्रश्न पूछा है मैं इससे एक यहाँ पे लोगों को हमारी मानसिकता क्या है मैं बताऊँगा। मैं लगभग अभी 50 नए गार्डन को बनाया हूँ और 10 पुराने गार्डन को नया रूप देने का प्रयास किया हूँ। हाथ पाई गार्डन जब बना रहा था तो कुछ लोगों ने कहा कि ऐसे फ्लावर्स में पेड़ चाहिए, इनको लाओ उनको लाओ। तो मैंने वहाँ के इंजीनियर को बताया कि देखो इसको ऑर्डर करवाओ। तो 2 दिन के बाद में कहा सर एक पौधे के लिए 1100 रुपये है, 100 मांग रहे हैं, 100 लगाना ही है। बेहतर चीज़ें हैं तो लगाओ, लगा दिए। 4 दिन में उनसे 13 बना के जो पौधे हो गए। अभी 1000 का उस पौधे का कीमत जो है 1000, वो किसको पता है? गरीब को तो पता नहीं है। पता है तो अमीर को रहना चाहिए, उस घर का मालिक को रहना चाहिए। वैसे वो घूमते घूमते 1 हफ्ते में पता लगा कि बड़े बिल्डिंग में वो पौधे थे। तो हमारी दिक्कत ये थी कि हम मालिक पे शक करें या उसका मालिक पे शक करें। हमारी आदत है जैसे आपने मेंटेन करनी, कैसे मेंटेन होगा जब आप लोगों ने अभी मैंने पेट्रोल लिया और बना दिया राइट से छोटे तीसरे दिन राइट सब सो गए, नींद बहुत ही सो गए। आप जैसे लोग उसको तुरंत लगाते हैं और सब देखो काम घटिया हुआ है, सब सो गए। अरे आपने काम घटिया नहीं किया, लोगों ने उसको उसके साथ जो काम नहीं करना चाहिए वो काम करने की वजह से अच्छे अच्छे पौधे लगाते हैं, फूल आते हैं, फूल देखने के लिए होते हैं। आदत इतनी बुरी है, भगवान के लिए चोरी किया वो फूल लेके जाके भगवान को चढ़ा। सुबह बहुत से लोग निकलते हैं तो गार्डन का फूल निकालते हैं और भगवान की चढ़ते हैं। भगवान कहते हैं इतना बेईमान आदमी मेरे को फूल चढ़ा रहे हैं, फूल लाने के लिए इसकी हैसियत नहीं है। ऐसे लोग फिर क्या उम्मीद कर सकते हैं? इसको 2 चीज़ें सरकार को भी करनी चाहिए और लोगों को भी सहयोग करना चाहिए। सिर्फ सरकार करने से नहीं रहेगा। जो चीज़ें वहाँ पे रखी गई है वो वहीं पे रहे तो गार्डन अपने आप मेंटेन रहेगा। आप यहाँ से वहाँ कौन करता है? सरकार तो नहीं करती, लोग करते हैं। लोगों को पहले अपना दायित्व जो है कहाँ किस जगह पे और कैसे, 3 चीज़ें हैं, कहाँ कैसे और किस जगह पे। कैसे भी माना है पहले समझ में आ गया ये सब गार्डन क्या है, पूरा बल्कि मेंटेन हो जाए। ये किस्सा सुना था मैं, अभी मैं सेंसर का डस्टबिन बनाया सब जगह में, पूरे हिंदुस्तान में पूरे वर्ल्ड में सेंसर का डस्टबिन नहीं है। अभी उनकी हालत देखो। आज ही सुबह मैं PSC के सामने गुजर रहा था तो उसका ये जो है ऊपर का ढक्कन का मैनुअल और यहाँ पे मैंने करवाया आरबीडी क्रॉस, वही आदमी उसके अंदर नहीं डाल रहा है और ये बाहर कर रहा है। तो फिर मेंटेन आप लोग फिर फोटो निकालना है, सोशल मीडिया में डालना है कि कॉर्पोरेशन वाले इसको नहीं निकालते। अरे वेस्ट यहाँ डालना है, वहाँ डालने के बाद में कहाँ पहले सबसे ज़्यादा सरकार कितना ही डेवलप करो उसका रिजल्ट जो आएगा वो जी। बिल्कुल सही बात है। बहुत अच्छी बात आपने की कि सरकार का काम होता है डेवलपमेंट करने का, लेकिन उसे संभालने की जिम्मेदारी जो होती है आम जनता की होती है। तो मैं यहाँ जितने भी लोग बैठे हैं मुझे एक रिक्वेस्ट करूंगा कि सर ने जो बात कही है उसको ध्यान में रखेंगे और आगे हमको जहाँ लगता है कि यहाँ पे हमारी जिम्मेदारी बनती है उसे संभालने की, तो हम लोग उसे संभालने का प्रयास जरूर करें। सर बेलगाम की संस्कृति जो है उसको आपने आपके मेन तो ये मुझे बहुत अच्छा लगता है कहते हुए भी कि आपके शिव प्रेम से शिव सृष्टि का निर्माण बेलगाम में हो रहा है। ऐसे ही और क्या प्रकल्प आप सोचते हैं कि बेलगाम में आने चाहिए जिससे विकास पर्यटन की दृष्टि से बेलगाम का विकास हो? शिव चरित्र का निर्माण पर्यटक आए इसलिए नहीं किया गया। शिव चरित्र का निर्माण छत्रपति शिवाजी महाराज जी के जीवन पे आधारित जो महत्वपूर्ण घटना है उसको समाज को प्रेरणा मिले, नई पीढ़ी को जानकारी मिले और वो प्रेरणा लेके समाज का देश का काम करे, इसलिए उसको बनाया गया है। तो वो लाइट एंड साउंड सिस्टम में बनाया गया है।
दोनों भाषा में बनाया गया। शायद यहाँ पे बहुत से लोग देखे नहीं रहेंगे, लेकिन जो देख के जा रहे हैं, मेरे को कहाँ से फोन है, पुणे से फोन आ रहा है, जनकटी से फोन आ रहा है, दावणगेरे से फोन आ रहा है। जो लोग महाराज जी का बारे में जानते नहीं थे, उनको कुछ अलग, क्योंकि राजकारण में बेलगाम तहसील में राजनीति कैसी होती है आपको पता है। जिन नए बच्चे हैं उनको प्रेरणा मिल रही है। बहुत से लोगों ने उनका आदर्श लेके आने वाले दिनों में देश के लिए समर्पित अपना जीवन करेंगे, तो ये उसकी उपलब्धि है। उसके साथ पर्यटक यहाँ पे आने के लिए तो येल्लोर में केबल कार का प्रोजेक्ट है, वो अगले 6 महीने में प्रारंभ होगा। जो तालाब से लेके बोर्ड तक एक प्रोजेक्ट बना है। उसके बाद में वहाँ पे थोड़ा 50 एकड़ 25 एकड़ सरकार की जमीन है, वो उपलब्ध हो गया। तो कास्ट पटारा जैसा एक वहाँ पे गार्डन बनाने का निर्णय है। उसके साथ और एक दो चीज़ें हैं, अभी नहीं बताऊँगा क्योंकि पूरा होगा कि नहीं होगा पता नहीं। उसके बाद में विलेजेस ऑफ इंडिया एक नया कॉन्सेप्ट मैंने बनाया, ऑलरेडी 50% वर्क अभी कंप्लीट हुआ है। ये जो ऐसा है कि पूरे हिंदुस्तान में जो देहात है, जैसे अभी नॉर्थ ईस्ट का कोई विलेज देखो आप, मिजोरम का, तो उसी विलेज का प्रतिरूप यहाँ पे 2 एकड़ या 2.5 एकड़ में रहेगा। कम से कम 10 लोग रहेंगे। वहाँ का रहन सहन आचार सभी आपको वहाँ नॉर्थ ईस्ट जाने की जरूरत नहीं है। विलेज ऑफ इंडिया गए तो आपको पूरे भारतवर्ष घूमना है तो यहीं के आप जा सकते हैं। एक नया कॉन्सेप्ट किया है, इसको बना रहे हिंदुस्तान के बेहतरीन फिल्म आर्ट डायरेक्टर नितिन देसाई, उसको काम दिया गया है। तो ऐसे बहुत सी चीज़ें हैं जिससे पर्यटक बेलगाम में आते हैं। मैं आता हूँ, जितने भी लोग बेलगाम में आते हैं, जब से खाऊकट्टा का निर्माण हुआ है, मुझे लगता है कि बाहर गांव से जितना भी व्यक्ति बेलगाम में आए हैं वो एक बार खाऊकट्टा में जरूर गए। और जितने लोग आए हैं उतने उसकी जो तारीफ करते हैं, चाहे कोई मुंबई से शेफ आता हो या अपने कर्नाटक बेंगलोर के कुछ शेफ्स आए थे, उन्होंने यहाँ पे इसकी शूटिंग भी की थी, या जन सामान्य व्यक्ति जो भी है वो देखने के बाद बहुत तारीफ करता है। लेकिन बेलगाम में जितने लोग बैठे हैं सबको पता है क्योंकि वो खाऊकट्टा बनने से पहले जो जगह थी, तो उस जगह को अगर हम लोग याद करते हैं तो हम सोच भी नहीं सकते कि यहाँ पे ऐसी कोई चीज बन सकती है। ये आपकी सोच कैसे है, आपको कल्पना कैसे है? मैं हमेशा उस रोड से गुजरता रहता हूँ। मैंने एक बार वो वहाँ किस चीज़ के लिए उपयोग होता तो उसको यहाँ बयान करने की कोई आवश्यकता नहीं है। मैं वैसे गुजरते रहते, कुछ कहाँ पे जाते हो तो कुछ सोचते रहते हो। तो मैंने एक बार सोचा कि यहाँ पे कुछ करना है, तो मैंने पहले वहाँ नीचे बाल लगाने का प्रारंभ किया। उसके बाद में मिट्टी डालने का, पहले तो कुछ करने तो पहले इसको प्लेन बनाएंगे। तो काम चलता रहा तो मैं बताता हूँ लोग मेरे बारे में कैसे सोचते थे। मेरे साथ मेरे मित्र है, मेरे बचपन के बच्चे हैं, 3 मित्र मेरे साथ हमेशा रहते हैं, मेरे साथ खड़े हुए हैं। तो मैं शाम को विजिट में जाता था तो कभी कभी इनको लेके जाता था, तो मैं वो नीचे जाता था काम कैसा करना, क्योंकि वो तो खड़ा था। ये लोग ऊपर बैठे, इस बार काम नहीं है, बुलाता है, मैं लेके जाना पड़ता है, कुछ काम नहीं है, ऐसे करता है, इसमें बैठे में क्या करेगा, कुछ नहीं होगा। तो एक दिन पूरे गुजर रहे थे, पूरे साल वहाँ से, तो उसको देखा उन्होंने, फिर कार रुकवा के आ गए। उन्होंने खुद बुझा टेक्निक एक बड़ा दिखा, उन्होंने टेक्निक कर से दूसरा काम नहीं है, गड्ढे पे क्या काम कर रहा है, आप कुछ तो अच्छा काम करो, यहाँ पे क्या काम कर रहा है, ये सोच थी। तो फिर वो एक लेवल आने के बाद मैंने सोचा कि आप कुछ शॉपिंग कॉम्प्लेक्स बनाएंगे। तो PWD को मैंने कहा कि आप प्लान बना दो। फिर उनका प्लान मैंने चेंज करवाया, आगे नीचे करके फिर उन्होंने इसका बनाया, तो इसका बनाया उसमें। उसके बाद तो सीट अलग मैंने मेरे किसी से सोचा उसे करवाया। फिर मैं जैसे बनते बनते गया तो एक दिन बारिश आ गई, मैं उस साइड में था, तो मुझे लगा कि इतना सब बना रहे हैं तो बारिश आने के बाद में कौन आएगा। तो मैं सोचा कि यहाँ टेंशन सीट आएगा, तो टेंशन ग्रुप आ गया। तो उसको फिर लाइट एंड साउंड का जो एलिमेंट के लिए एक कंसल्टेंसी को बनाया था मैंने। तो फिर उन्होंने कहा कि सब देखने के बाद में उन्होंने कहा इसका खर्चा आएगा वो अलग, लेकिन उनकी चार्जेस जो है PMC की 10 लाख। तो मैंने सोचा चलो इसको बता दो। मैंने बोला ऐसे से लाइट लगा दो, वो मैंने लाइट लगाया तो
बहुत से लोग बोलते हैं कि कौन है इसका इंजीनियर किधर है। तो अभी मैं कहने के बाद मैं तो लोगों को सच नहीं रहे, ये छोड़ रहा है, इसलिए मैं नहीं बता। बहुत सुंदर सर। सर अब ये तो होगी विकास की बात है, अब कुछ समस्याओं के ऊपर प्रकाश डालते हैं। सर जो स्मार्ट सिटी का जो काम चल रहा है वो काफी धीरे चल रहा है, उससे जनता को काफी सारी दिक्कत का सामना भी करना पड़ता है। आपको क्या लगता है उसके ऊपर में, क्या विचार रखते हैं इसके ऊपर? नहीं, स्मार्ट सिटी का काम धीमे नहीं है। बेलगाम के लोगों को क्या लगता है कि स्मार्ट सिटी का काम दक्षिण में 400 करोड़ का है, उससे ज्यादा 1500 करोड़ के अलग अलग काम है स्मार्ट सिटी से अलग। जो सब रोड बने वो स्मार्ट सिटी में नहीं बने। उद्यम्बा के जितने रोड है वो PWD से बनते हैं, स्पेशल फंड में। साउथ में इंटरनल बहुत से रोड है। मैं हर डिपार्टमेंट से पैसा आया हूँ बेलगाम के लिए। मैं यहाँ कहने की आवश्यकता नहीं है, फिर भी मैं बता रहा हूँ जो बेलगाम के पास नहीं है उसके लिए जो पैसा आता है वो यहाँ पे जाए। हमारे पास समुद्र है, समुद्र है क्या? नहीं है। हाँ, नहीं है, लेकिन यहाँ रिकॉर्ड हो रहा है इसलिए कि हमेशा वो आग लगाने की काम करती है। अभी मैं गैस लाइन जो है, गैस का मैं जिक्र कर सकता हूँ। मैंने मुख्यमंत्री जी को साथ झगड़ा करके बेलगाम के लिए उसका जल्दी अप्रूव करवाया। सबसे उत्तर कन्नड़ा के पहला मेरा और मैंने मीटिंग किया था शाहपुर में और एक वडगांव में और सिटी हॉल में। तो लोगों को कहा कि गैस के माध्यम से तो आपको गैस मिलेगी, पाइपलाइंस के माध्यम से आपको सुविधा होगी, आपको दिक्कतें बहुत कम होगी। नंबर लगाना, वो लोग आगे सिलेंडर देना नहीं देना, और उसको पैसा देने के बाद में जो पैसा वापस नहीं आता है 10-20 रुपये, उसका टेंशन ये सब खत्म हो जाएगा। तो ये काम फिर बहुत से लोगों ने सुन के 500 से ज़्यादा लोगों ने एप्लीकेशन दे दी कि हमको कनेक्शन तुरंत चाहिए। तो एक हफ्ते के बाद में एक पार्टी का स्टेटमेंट आ गया, तुम्ही जर घेतला एका घरात आग लागलं तर सगळ्यांच्या घरात आग लागते। मैंने तो उसको राइट पे ले लिया, फिर एक हफ्ते के बाद में मैंने आदमी को पूछा जो कंपनी का आदमी है, उद्घाटन कब करेंगे? सर हम बोला 95% लोगों ने विड्रॉ कर दिया पैसा। तो एक साल तक कोई आदमी कनेक्शन नहीं, एक साल। फिर मैंने कुछ लोगों को कन्विंस करके भाग्यनगर में उसको स्टार्ट कर दिया। फिर भाग्यनगर में होने के 4 या 5 महीने के बाद में बहुत से लोग फोन करने लगे कि हमको गैस लाइन डलवा दो। तो मैंने पूछा किस लिए? कह रहे कि महीने में 400 रुपये या 500 रुपये की बचत होगी। बिल्कुल, बात तो बिल्कुल सही है। इसलिए वो बेलगाम में आग लगाने की भी कुछ लोगों की काम है। चलिए सर आगे बढ़ते हैं। आग लगाने वाली बात है तो अभी माहौल चुनाव का है। हर पार्टी विशेषकर बीजेपी के पास तो ऐसा कुछ स्टेटमेंट आपके पास से हमने सुना नहीं, लेकिन अदर पार्टी के पास से ऐसे बहुत सारे स्टेटमेंट सामने आ रहे हैं जिसके अंदर में आपको तानाशाह या इंटॉलरेंट ऐसे शब्दों का इस्तेमाल किया जा रहा है। मराठी में शब्द बोलूंगा तो वो ठीक नहीं लगेगा, इसलिए मैं इंग्लिश यूज किया। ये भी स्टेटमेंट आते हैं कि आपको हुकुमशाह कहा गया है, आपको दादागिरी करते हुए कहा गया है। इन शब्दों का भी इस्तेमाल अपोजिशन पार्टी की ओर से किया गया है। तो ये चीजें आपके जहन में आती होगी, आप सुनते भी होंगे, तो आप कैसे रिएक्ट करते हैं? क्योंकि हम जितना आपको जानते हैं तो हमने कभी ऐसा देखा नहीं है, क्योंकि जहाँ पे आपको सख्त होते देखा है तो आपको किसी के खिलाफ कुछ काम करने के लिए ही हमने सख्त होते देखा है। लेकिन इस तरह के आरोप होने की बात है, आपके जहन में क्या प्रत्युत्तर देने का विचार तो आता होगा, लेकिन आप देते नहीं है। देखो मैं बहुत सी चीजों को यहाँ पे बताना नहीं चाहता। मिशन इलेक्शन स्मार्ट सिलेक्शन निवडणूक जाहीर झाली, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली। बेळगावची निवडणूक म्हणजे उमेदवारांना आहे आमदार होण्याची घाई। मतदारांसाठी अस्मितेचा प्रश्न आणि अस्तित्वाची लढाई। निवडणुकीच्या या रणधुमाळीचे चित्रण खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत स्मार्ट न्यूज मधून खास तुमच्या भेटीसाठी। मिशन इलेक्शन स्मार्ट सिलेक्शन आपल्या लाडक्या चॅनलवर बघत रहा स्मार्ट न्यूज।
नमस्कार, मी अनुजा पाटील. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारत सरकारची ऑपरेशन कावेरी मोहीम यशस्वी. जाहीर प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस. शहापूर वडगाव परिसरात अभय पाटील यांच्या प्रचाराचा जल्लोष. समिती उमेदवारांनी घेतला भिडे गुरुजींचा आशीर्वाद. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात समितीचा लढा. इस्कॉन संस्थेकडून रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबा. बोम्मई यांच्या टीकेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रत्युत्तर. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर 88 लाखांची रोकड जप्त. मतदाना दिवशी बाजार जत्रा भरविण्यावर निर्बंध. येळूरचे आराध्य दैवत श्री चांगलेश्वरी देवीला गाऱ्हाणे. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे. एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे. मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. चम 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 उजळले डोळे हृदय आनंदाच्या BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 24 एप्रिलपासून ऑपरेशन कावेरी ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेद्वारे जल आणि हवाई मार्गाने हजारो भारतीयांना मायदेशात परत आणण्यात भारत सरकार यशस्वी झालंय. या मोहिमेअंतर्गत तब्बल 3,862 भारतीय सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यानंतर आता ही मोहीम बंद करण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेचं शेवटचं विमान शुक्रवारी 87 भारतीय नागरिकांना घेऊन मायदेशी परतलं. त्यानंतर ही मोहीम थांबवत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. सुदानचे लष्कर प्रमुख जनरल अब्देल फताह बुरहान आणि रॅपिड सपोर्ट ग्रुप या निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दगालो या 2 बलवान नेत्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष पेटला आहे. युद्धविरामाची शक्यता मावळल्यानंतर विविध देशांनी आपले राजनैतिक अधिकारी आणि नागरिकांना सुदान बाहेर काढण्याची प्रक्रिया हाती घेतली. सुदानमध्ये जवळपास 5,000च्या आसपास भारतीय नागरिक होते. दरम्यान भारत सरकारने 3,862 नागरिकांना मायदेशी परत आणलंय. जाहीर प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस. गेल्या 8 दिवसांपासून उडालेला प्रचाराचा धुरळा उद्या रविवारी सायंकाळी खाली बसणार आहे. बुधवारी मतदान होत असून मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे. एकूण 18 जागांसाठी 185 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केवळ 2 दिवस प्रचारास राहिल्याने अनेक दिग्गज नेत्यांचे दौरे नियोजित आहेत. कर्नाटकच्या 16व्या विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत आहे. सर्वाधिक मोठा जिल्हा बेळगाव असल्यामुळे अनेक जाहीर सभा होत आहेत. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार आदींच्या सभा झाल्या. जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी सकाळी 7 वाजता होणार असली तरी रात्री 10 नंतर प्रचाराला बंदी असल्यामुळे रविवारी म्हणजे 7 मे रोजी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. शहापूर वडगाव परिसरात अभय पाटील यांच्या प्रचाराचा जल्लोष. बेळगाव शहर आणि दक्षिण मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभय पाटील यांनी शुक्रवारी अनगोळ, वडगाव, शहापूर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला. अभय पाटील यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदारांच्या गाठीभेटी आणि थेट संपर्कावर त्यांनी भर दिलाय. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. तसेच या स्वागत सोहळ्याला मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे हा प्रचार नेत्रदीपक आणि लक्षवेधी ठरला होता. शुक्रवारी सायंकाळी अन्नपूर्णेश्वरी मंदिरापासून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. संभाजीनगर, येरमाळ रोड, पाटील गल्ली, कारभार गल्ली, मंगाई मंदिर परिसर, विष्णू गल्ली, धामणे रोड, वझे गल्ली, वाडा कंपाऊंड, नाझर कॅम्प, रेणुका हॉटेल, रामदेव गल्ली, सोनार गल्ली, दत्त गल्ली पासून दत्त मंदिरापर्यंत प्रचार फेरी काढण्यात आली. त्याचबरोबर अनगोळ, शहापूर, होसूर या भागातूनही प्रचार फेरी काढण्यात आली. जागोजागी अभय पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रचार फेरीत महिलांसह वृद्धांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. समिती उमेदवारांनी घेतला भिडे गुरुजींचा आशीर्वाद.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, उत्तरचे ॲडव्होकेट अमर येळूरकर आणि बेळगाव ग्रामीणचे उमेदवार RM चौगुले यांना श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांचा आशीर्वाद मिळालाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचे दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, बेळगाव उत्तरमधील उमेदवार ॲडव्होकेट अमर येळूरकर आणि बेळगाव ग्रामीणचे उमेदवार RM चौगुले यांनी शनिवारी सकाळी सोमवारपेठ टिळकवाडी येथे भिडे गुरुजी यांची भेट घेतली. यावेळी भिडे गुरुजी यांनी त्यांच्याशी निवडणुकीसंदर्भात हितगुज साधून एकंदर परिस्थिती जाणून घेतली. तसेच कोंडुस्कर, ॲडव्होकेट येळूरकर आणि चौगुले यांच्यासह समितीच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीत विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड भव्य प्रमाणात काढली जाते. या दौडमध्ये युवा पिढी हजारोंच्या संख्येने सहभागी होत असते. आता भिडे गुरुजींच्या आशीर्वादामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभे राहणार आहेत असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात समितीचा लढा. मी ही निवडणूक पैसे कमविण्यासाठी लढवत नसून सीमा भागातील मराठी भाषेवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीला बळकटी मिळावी यासाठी उभा आहे. ही लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहून मला प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार RM चौगुले यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार RM चौगुले यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी मन्नूर येथे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. त्यानंतर प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी चौकातून ही फेरी कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली मार्गे संपूर्ण गावात फिरून मतदारांना चौगुले यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंडकर, सुधीर चव्हाण यांच्यासह समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इस्कॉनचा संस्थेकडून रमाकांत कोंडुस्कर यांना पाठिंबा. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी आज सकाळी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिराला भेट दिली. यावेळी देवदर्शन घेणाऱ्या कोंडुस्कर यांना इस्कॉन परिवारातर्फे संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला. दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. या अनुषंगाने त्यांनी शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिराला भेट दिली. त्यावेळी इस्कॉन मंदिर व्यवस्थापन मंडळातर्फे त्यांचे पुष्पहार घालून सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊन पूजा केली. यावेळी बोलताना इस्कॉनचे नंदन प्रभू उर्फ हरीश क्वात्रो यांनी हरे कृष्ण भक्त समाजाचा रमाकांत कोंडुस्कर यांना संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत ते बहुमताने विजयी होतील अशी आमची सदिच्छा आहे असे सांगितले. बोम्मई यांच्या टीकेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रत्युत्तर. महाराष्ट्र एकीकरण समिती ही स्वाभिमानी मराठी जनतेची संघटना आहे. सामान्यांच्या प्रश्नांपासून मूळ उद्देश असलेल्या महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी अहोरात्र काम करणारी ही संघटना आहे. आमच्या लढ्यात सामान्य जनतेतूनच हुतात्मा जन्मले. त्यामुळे समितीवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा इतिहास तपासून पाहावा असे जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र एकीकरण समितीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिलंय. मध्यवर्ती समितीचे नेते प्रकाश मरगाळे म्हणाले, मराठी मते मिळवण्यासाठी भाजपकडून धर्माचा आसरा घेण्यात येतोय, पण मराठी माणसांना त्यांचे हक्क देण्याचे धमक त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेला मराठी माणूस मतदानातूनच उत्तर देईल असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर 88 लाखांची रोकड जप्त. कर्नाटक विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर 88 लाख रुपयांची रोकड असलेली कार पोलिसांनी पकडली आहे. सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर गावातील चेकपोस्टवर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे. चेकपोस्टवरून कर्नाटकात जाणाऱ्या गाडीत रोख रक्कम आढळली आहे. कर्नाटक निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राने कर्नाटक सीमेवर पोलिसांनी चेकपोस्ट तयार केले आहेत. या चेकपोस्टवरून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी केली जाते. काल रात्री ही कार तोळनूर चेकपोस्टवर पोलिसांनी अडवली. गाडीची तपासणी केली असता लोखंडी पेटीत 88 लाख रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांना आढळून आले. गाडी चालकाला या रकमेसंदर्भात विचारले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ATM मध्ये ही रक्कम भरण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. मतदाना दिवशी बाजार जत्रा भरविण्यावर निर्बंध. येत्या 10 मे रोजी मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी जिल्ह्यात कुठेही बाजार जत्रा भरवली जाऊ नये यासाठी 144 कलम जारी करण्यात आले. मतमोजणी 13 मे रोजी होणार असून त्यांच्या 2 दिवस आधीच संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी राहील असे 2 स्वतंत्र आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावले आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाजार भरतात. काही ठिकाणी यात्रा आणि जत्रेचेही आयोजन केले जाते. मतदानानंतर
3 दिवसांनी 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सुरळीत व्हावी, या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून 14 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 38 तास जमावबंदी राहणार आहे. येळ्ळूरचे आराध्य दैवत श्री चांगळेश्वरी देवीला गाऱ्हाणे. येळ्ळूरचे आराध्य दैवत श्री चांगळेश्वरी देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. गावातील सर्वे नंबर 1142 मधील इंदिरानगर मधील घरे, श्री हरिमंदिर मराठी शाळा, येळ्ळूर गावची पाणी पुरवठा योजना जमीनदोस्त करून क्रीडांगण करण्याचा घाट सरकारने घातलाय. या प्रकल्पाला यश मिळू नये म्हणून देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना विजयी करण्यासाठी शपथ घेण्यात आली. गायरान लोकवस्ती, मराठी शाळा, श्री हरिमंदिर पाणी पुरवठा योजना वाचविण्याचे वचन त्यांनी दिले आहे. त्या कामाला यश मिळावे यासाठी ग्रामस्थांनी 21 नारळ वाहिले. या प्रसंगी गावातील हजारो महिला आणि नागरिक उपस्थित होते. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मला आता कोणतीही राजकीय आकांक्षा राहिलेली नाही. विधानसभेत निरोपाचे भाषण करून सन्मानपूर्वक निरोप घ्यायचा तेवढीच इच्छा होती. पक्षाला ती कळवली होती. मात्र उमेदवारी नाकारून भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले. हा आत्मसन्मान कायम राखण्यासाठीच काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केले. 6 वेळा आमदारपद भूषविणारे शेट्टर 7व्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हुबळी येथील आपल्या निवासस्थानालाच त्यांनी कार्यालयाचे स्वरूप दिले आहे. हुबळीत 1994 पासून मी आमदार आहे. भाजपला मीच येथे उभं केलंय. हुबळीसह जिल्ह्यात अनेक विकास कामे केली आहेत. माझ्या विरोधात नागरिकात अजिबात असंतोष नाही, त्यामुळे मला येथे काहीच अडचण नाही. त्यांच्याबद्दल आदरच आहे, असे जगदीश शेट्टर म्हणाले. गुरुबाळ माळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. आंतरराष्ट्रीय पत्रकार स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार यंदा गुरुबाळ माळी यांना जाहीर करण्यात आलाय. या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक 8 मे रोजी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते होणार आहे. निखिल वागळे यांचे व्याख्यान आणि पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सभागृहात दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांना जीवन गौरव, तर सुनील कदम, गुरुबाळ माळी, संपत मोरे यांना राज्यस्तरीय आणि इतर पुरस्कारांची घोषणा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केली. प्रणिती शिंदे यांची सभा समिती कार्यकर्त्यांनी उधळली. महाराष्ट्रातून बेळगाव सीमा भागात आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या मंत्री आणि नेत्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रीय पक्षांचे नेते बेळगाव आणि सीमा भागात प्रचार करू लागले आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आज सकाळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खानापूर तालुक्यात काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी देसूर आणि ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना
स्थाना समिती कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रणिती शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांची जाहीर सभा उधळून लावली. भाजपकडून खरगे यांच्या हत्येचे षडयंत्र. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या दरम्यान काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केलाय. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या कुटुंबियांसह हत्या करण्याचं षडयंत्र भाजपने रचल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केलाय. शनिवारी बेंगळुरू येथील प्रचार सभेत सुरजेवाला बोलत होते. यावेळी त्यांनी कानडी जनतेला संबोधित करताना भाजप नेत्यांवर निशाणा साधला. तसंच निवडणूक आयोग, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटक पोलीस यांच्यावरही टीका केली. सुरजेवाला यांनी भाजप नेत्यांवर खरगे यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप यावेळी केला. बेळगाव विभागात 17 कोटींची रोकड, 2.5 किलो सोने जप्त. निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून बेळगाव विभागात आतापर्यंत 16 कोटी 69 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर 28,198 लिटर अशी सुमारे 40 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. बेकायदा वाहतूक होणारे 2 किलो 496 ग्रॅम सोने, 84 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. एकूण 20 कोटींचा ऐवज आतापर्यंत जप्त करण्यात आलाय. देवाच्या नावाने भाजपचे राजकारण होत असल्याचा आरोप. राज्यात देवाच्या नावाने पंतप्रधान आणि राज्य भाजप राजकारण करतंय असे केपीसीसी अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. म्हैसूर येथील चामुंडेश्वरीचे दर्शन घेऊन ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात भाजपचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास अंजनाद्री परिसराचा विकास करण्यात येणार आहे. काँग्रेसचा जाहीरनामा बघताच भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. बजरंग दलाचा वापर राजकारणासाठी करत आहेत असे ते म्हणाले. LKG साठी 4 वर्षे पूर्ण सक्तीचे. पूर्व प्राथमिक शाळा प्रवेशासाठी शिक्षण खात्याने वयोमान निश्चित केलंय. LKG साठी 4 वर्षे तर पहिली ते प्रवेशासाठी 6 वर्ष पूर्ण असणे सक्तीचे करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायदा आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा 2009 प्रमाणे 1 जून रोजी वयाची 4 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच LKG मध्ये आणि वयाची 6 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले. 2025-26 पासून हा नियम लागू होणार असल्याचे यापूर्वीच कळविण्यात आले आहे. पण शैक्षणिक वर्ष 2023 पासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण खात्याने कळविले आहे. रंगभूमी ग्रुपतर्फे नाट्य कार्यशाळा. रंगभूमी ग्रुपतर्फे भाग्यनगर येथील सभागृहात सिनियर KG ते 3रीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी नाट्य कार्यशाळेला प्रारंभ झाला. 9 वर्षाखालील मुलांच्या एकपात्री अभिनय कौशल्याला वाव देण्यासाठी ही कार्यशाळा होत आहे. शिबिरात अभिनय, कवितांचे सादरीकरण, अभिनय, स्पीच थेरपी, स्टोरी टेलिंग, समूह सादरीकरण, श्लोक असे प्रकार शिकविले जात आहेत. सहभागी मुलांना मेधा मराठे, प्राजक्ता बेडेकर, अर्चना ताम्हणकर आणि प्रिया काळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कार्यशाळेत 2 नाटुकल्या बसविण्यात आल्या. शब्दांचे उच्चार कसे करायचे, कविता सादरीकरण कशी करायची, सहज अभिनय सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. मेधा मराठे म्हणाल्या, कोरोनाचा काळ वगळता गेली 12 वर्षे उन्हाळी सुट्टीत नाट्य कार्यशाळा घेतली जाते. मेसीनंतर पॅरिस सेंट जर्मनीची आव्हाने वाढणार. फुटबॉल विश्वातील प्रमुख खेळाडू लिओनेल मेसीचा फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मनी बरोबरचा सहवास लवकरच थांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मेसी समोर यानंतर पर्याय उभे असेल तरी मेसीची माघार पॅरिस सेंट जर्मनीच्या अस्ताची नांदी असेल अशी फुटबॉल विश्वात चर्चा आहे. मेसीच्या समावेशामुळे पॅरिस सेंट जर्मनीची क्षमता उंचावली होती. मात्र मेसीच्या सौदी अरेबियाच्या भेटीनंतर मेसी आणि पॅरिस सेंट जर्मन यांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. मेसीचा पॅरिस सेंट जर्मनी बरोबर असलेला करार येत्या काही आठवड्यात संपुष्टात येतोय. आशियाई चषक तिरंदाजी स्पर्धा कंपाऊंड प्रकारात भारताचे निर्विवाद वर्चस्व. कंपाऊंड प्रकारातील भारतीय तिरंदाजांनी दुसऱ्या आशियाई चषक जागतिक मानांक तिरंदाजी स्पर्धेत 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य अशी 10 पदके मिळवून निर्विवाद वर्चस्व राखले. रिकर्व्ह प्रकारात 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके पटकावून भारताने या टप्प्यात एकूण 14 पदकांची कमाई केली. स्पर्धेत एकूण 10 सुवर्ण पदकांचा निर्णय लागला. रिकर्व्ह प्रकारात भारतीय तिरंदाजांना 3 अंतिम फेरीत अपयश आल्याने स्पर्धेतील सुवर्ण पदके मिळवण्यापासून भारतीय संघ दूर राहिला. ही 3ही सुवर्ण पदके चीनने
पटकावली. यानंतरही पलाडे कोरियाच्या गैरहजेरीत भारताने पदक तालिकेत आघाडीचे स्थान राखले. रिकर्वच्या वैयक्तिक प्रकारात पुरुष विभागात भारताच्या मृणाल चौहानला वँग बाओबी कडून 2-6 असा पराभव पत्करावा लागला. महिला विभागात संगीताला वू जियाजिन कडून 1-3 अशी हार पत्करावी लागली. संगीतामधून वेदवान तनिष्का वर्मा या संघाला रिकर्व सांघिकचेही सुवर्ण पदक गमवावे लागले. चीनच्या संघात भारतीय संघाचा 5-1 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मृणाल आणि संगीताने चीनच्या जोडीवर 5-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. आंदोलक कुस्तीगीर नव्या वाटचालीच्या विचारात क्रीडा मंत्र्यांची खेळाडूंना यंत्रणेवर विश्वास ठेवण्याची विनंती. कुस्तीगिरांच्या चिघळत चाललेल्या आंदोलनात शुक्रवारी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीगिरांना यंत्रणेवर विश्वास ठेवण्याची विनंती केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे कुस्तीगीर आता नव्या वाटचालीचा विचार करतायत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कुस्तीगिरांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर शुक्रवारी कुस्तीगिरांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या नव्या मल्लांना पोलिसांनी रोखले. मात्र न्यायासाठी लढणाऱ्या कुस्तीगिरांची काही शेतकऱ्यांनी भेट घेतली. शेतकरी अनेक राजकीय व्यक्ती कुस्तीगिरांना भेट देत असल्या तरी आंदोलनाच्या 13व्या दिवशी नेहमीसारखाच उत्साह नव्हता. एकूणच परिस्थितीवर बोलताना बजरंग पुनिया म्हणाला, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. आता आमचा कायदेशीर गट नवा विचार करतोय. पुढे काय करायचे या संदर्भात विचारविनिमय सुरू आहे. दरम्यान लखनौमध्ये खेलो इंडियाच्या एका कार्यक्रमात बोलताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, कुस्तीगिरांच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या जातील. त्यांनी आम्हाला भेटावे. दिल्ली पोलीस त्यांचे काम करत आहेत. तपासाने वेग घेतलाय. अल्पवयीन मुलीसह 5 मल्लांचे जबाब घेण्यात आले आहेत. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. ते योग्य तीच आणि कायद्यानुसार कठोर कारवाई करतील. गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. जगजेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीग जिंकली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्राने 5 मे रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भाला फेकत डायमंड लीगवर आपले नाव कोरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला. 1 महिन्यापूर्वी तो लुझेन येथे डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. नीरजने गेल्या महिन्यात सांगितले होते की या क्षणी त्याला शारीरिक आणि तांत्रिकदृष्ट्या बरे वाटत आहे. परंतु गेल्या वर्षी येथील अत्यंत खडतर स्पर्धा लक्षात घेता सीझन ओपनिंग डायमंड लीग मध्ये सर्वोच्च पारितोषिक जिंकणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग मध्ये 88.67 मीटर भालाफेक करून पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. भारतीय खेळाडूने पहिल्याच थ्रो मध्ये सर्वोत्तम आकडा गाठला. यासह नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.